नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसरा हप्ता वितरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 2175 कोटी रुपयांची निधी मंजूर केली जाणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी इतर काही महत्त्वपूर्ण बाबीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। पूर्ण माहिती समजून घ्या। उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या 55,520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत। या पुरवणी मागण्यामध्ये शेतकऱ्यांसाठी इतर काही बाबीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आलेली आहे। पूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय, कोणकोणत्या बाबीसाठी आहे। यामध्ये पीक विमा असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असेल, त्यानंतर कांदा अनुदान असेल, कोणकोणत्या बाबीसाठी किती रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे याचा पूर्ण उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पूर्ण माहिती समजून घ्या। पुरवणी मागण्यातील महत्त्वाच्या तरतुदीबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेकरिता 2175 कोटी 28 लाख रुपयांची निधी मंजूर केली जाणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी 2768 कोटी 12 लाख रुपयांची निधी मंजूर केली जाणार आहे। शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी 218 कोटी रुपयांची निधी मंजूर केली जाणार आहे। त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 100 कोटी रुपयांची निधी मंजूर केली जाणार आहे। कांदा उत्पादकांना अनुदानासाठी 301 कोटी 67 लाख रुपयांची निधी मंजूर केली जाणार आहे। अशा तऱ्हेने कृषी क्षेत्रासाठी 5563 कोटी 7 लाख रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे आणि यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।